चतुर्थ श्रेणीमध्ये रुग्णसेवक म्हणून कर्मचारी गेल्या 15 वर्षांपासून शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे सेवा बजावत असून गेल्या अनेक वर्षांपासून येथील कर्मचाऱ्यांकडून इतर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक होत आहे। त्या कर्मचारी विरोधात तक्रार प्रशासनाकडे केली असून देखील 4 महिने झाले प्रशासनाने यावर काही निर्णय न घेतल्यामुळे अखेर शासकीय जिल्हा रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य लघु वेतन संघटनेचे कर्मचारी यांनी महिला कर्मचारी श्रीमती उज्ज्वला कराड वर्ग चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदली करावी, अन्यथा हे उपोषण उग्र स्वरूपाचे करण्यात येईल असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे। तरी तुर्तास प्रशासनाने 2 दिवसात चौकशी करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले। यावेळी उपोषणाला प्रवीण साळी, जिल्हाध्यक्ष चेतन धुंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील तिवडे, ज्येष्ठ सल्लागार गुलवीर चितोळे, जिल्हा कार्याध्यक्ष युवराज महाजन, कोषाध्यक्ष संदीप दोंदे, सचिव सीताबाई, दिलीप जाधव, जिल्हा महिला अध्यक्ष सरला शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष रेखा हिरे, शहराध्यक्ष हत्तर शेख, शहराध्यक्ष करुणा चौधरी, वेलंगे, मीना चौधरी, मीरा चिखले, करुणा चौधरी, जिनत मिर्झा, उषा मेहरिया, टीना वाघिले, शिरीन शेख, तरुणा भुजने, भरत रेवर, यश उज्जैनवाल, उपाध्यक्ष सुरेंद्र मोहोळकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य लघु वेतन संघटनेतर्फे आम्ही उपोषण चालू केलेले आहे। उपोषणाचा आज पहिला दिवस आहे। श्रीमती उज्ज्वला कराड या कर्मचाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांना किती त्रास दिला त्याबद्दल एवढे सर्व कर्मचारी तुम्ही बघू शकता। किती कर्मचारी जमलेले तिच्या विरोधात। एका कर्मचाऱ्यासाठी जर एवढे कर्मचारी जमू शकतात तरी प्रशासन तिची बदली करत नाही। आम्हाला हा प्रश्नच पडलेला आहे। तरी आमचं मीडियाला एवढं म्हणणं आहे की कोण अधिकारी तिच्या मागे आहे, कोण तिला पाठबळ देतं, अशी कोणती शक्ती आहे की 4.5 महिन्यापासून आम्ही पत्र व्यवहार करतो आणि त्या पत्राचं आम्हाला पाहिजे तसं उत्तरही भेटत नाही। तरी तिची तात्काळ बदली करण्यात यावी ही महाराष्ट्र राज्य लघु वेतन संघटनेतर्फे मी तुमच्या सर्व मीडियाला विनंती करतोय। माझं नाव ज्योती मुकेश लवेरी। नाईटला पण आम्ही भरपूर वेळेस संगतींची माझी नाईट येते, ती खुर्चीवर बसून नेहमी आडून पाडून बोलत राहते, म्हणे ज्याच्यात दम आहे माझी बदली करून दाखवावा। मग आम्ही सर्वांनी आता हा निर्णय घेतलाय कर्मचाऱ्यांनी, तिच्याकडे सर्वांचे पुरावे अशी नेहमी धमक्या देत असते आम्हाला। प्रमाणाच्या वर झालं सर, आता काही ना काही निर्णय निघालाच पाहिजे त्या व्यक्तीचा। तुम्ही काम करता श्रीमती उज्ज्वला कराड यांच्या विरोधात उपोषणाला बसलेला आहे। आम्ही तिची आज 14-15 वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाईगिरी आहे। तिच्या शब्दाने चालला, तिला मानपान नाही दिला, तिने कुठला राग कुठं काढते ती। वॉर्ड बदलायचे काम, नाही तर मग याचे त्याचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करायचं। तू असंच केलं पाहिजे, नाही तर तुला अशी इकडे बदली, तुला तिकडे फेकल, मी तिकडे वॉर्ड केलं। आणि बाकीचे मुकद्दम झाले आमचे इथले आणि काही अधिकारी झाले ते तिच्याच इशाऱ्यावर काम करतात। आणि आज आम्ही 4 महिन्यापासून त्यांना निवेदन दिलेलं आहे की तिचे बदलीसाठी अर्ज पण दिलेले आमचे बाकीच्या लोकांच्या सह्या आणि 25 लोकांचे अर्ज पण गेलेले, तरी पण अद्यापर्यंत तिच्यावर कारवाई नाही झालेली। मी लेबर सारखा वॉर्ड 7 वर्ष इमानदारी प्रामाणिकपणे केला, पण माझ्यावर अशी एक वेळ आली की मला 1 वर्षासाठी निलंबन केलं होतं। तर माझी म्हणजे माझा काही दोष नसताना मला त्याच्यामध्ये हॅरेसमेंट। आता काय मागणी तुमची? मला एवढीच या व्यक्तीची मला बदली पाहिजे। ठाम या मतावर मी कायम, मला या व्यक्तीची बदलीच पाहिजे। आणि आता पण ते असं सांगते की माझ्याकडे सगळ्यांचे पुरावे आहे, मी कोणी काही करू शकणार नाही। तरी अजून अधिकारी आम्ही 4 वेळा गेलो भेटायला, ते अधिकारी तिला पाठीशी घालताय म्हणजे